छोटंसं रॅपिड फायर तुमच्याबरोबर मला खेळायचंय. ओके. हं. सो आपण रॅपिड फायरला सुरुवात करूया. संगीत शिक्षिका की अभिनेत्री मनाच्या जास्त जवळ काय? अभिनेत्री संगीत शिकवताना पण माझ्यातली अभिनेत्री बाहेर पडायचीच ना. कारण मी गाणं कधीच "ऐ मेरे वतन के लोग" असं नाही शिकवलं. "ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो असं शिकवलं मी. त्यामुळे ते 2 मिक्स आहेत. मिक्स आहे. हं. बरं. नाटक, मालिका की सिनेमा जिचे जास्त जिवंतपणा वाटतो? नाटक. कॅमेरा समोरचा पहिला दिवस एका शब्दात जर तुम्हाला सांगायचा झाला तर? फिर्याद नावाची हिंदी मालिकेचा पहिला दिवस होता तो. हं. आणि त्या दिवशी मला माझ्या सुदैवाने मला अं, मस्त छोटासाच एक पार्ट होता, की माझ्या मुलाचा खून झालेला आहे आणि मी पोलिसांना सांगायला येते, रडते. तर पहिलाच दिवस होता तो कॅमेरासमोर आणि भन्नाट केलं मी ते. हं. भन्नाट केलं. तर भन्नाट हा भन्नाट. शब्द. येस. तुम्ही स्वतः साकारलेली तुमची आवडती भूमिका? वच्छी आत्या. अच्छी आत्या. एक असा सहकलाकार ज्याच्यासोबत काम करताना सगळ्यात जास्त मजा आली? अरे नाही, खूप आहेत, खूप आहेत. खूप आहेत. मला असं नाही बायफर्केशन करता येणार. ऋतुजा आहे, हं, अश्विनी आहे, ऋतुजा बागवे, अश्विनी कासार. खूप जण आहेत. आत्ता प्रदीप डोईफोडे होता माझ्यासोबत हं. अशोक मामामध्ये. अनुपमा आहे. मजा आली. येस. संकटाच्या काळामध्ये किंवा जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये असता, तुमचा स्ट्रेस बस्टर काय? गाणं. येस. वर्षा दांडळे यांना कशाची सगळ्यात जास्त भीती वाटते? अं, मुलांचं चांगलं व्हावं. बरं. मुलांसाठी अ, म्हणजे काय नाही सगळ्यात मोठी चिंता ती आहे. ती प्रत्येक आईची आहे. तर आईची त्यामुळे असते. आई ही जास्त वर आहे. हं. अभिनेत्री नंतर आहे. नंतर आहे. हं. तुमच्यातला एक दोष आणि एक गुण? दोष खूप आहेत. पण जो अं, तुम्हाला आता म्हणजे असं वाटतंय, की त्यांनी खूपच त्रास होतोय, अशा प्रकारे? आ, हळवी जरा अति हळवी आहे. हं. अति इमोशनली मला स्ट्राँग व्हायचंय. अ, बस आणि त्याच्यामुळे मग नकार देणं कुणाला, कुणाला मला जे पटलं नाही ते त्याला मला पटलं नाही असं स्पष्ट सांगणं. हं. जमलं नाही, जमत नाही. आता ह्या वयातही जमत नसेल तर मग चूक आहे हे. तर हा माझ्यातला दोष आहे आणि तसाही दोष भरपूर आहेत, की इमोशनल मग सगळंच आहे ना, मग थोडंसं मला कोणी काही दुखावलं तर माझा इगो पण दुखतो. मग मी नाही त्या वाटेला जात. हं. मी पुन्हा चाचपून नाही बघत त्या व्यक्तीला. मग एकदा भाई आपण लांब झालो की लांब. मग मी हं. हे माझं रेकॉर्ड आहे. मी इयत्ता 7वी मध्ये पण एका मुलीशी कट्टी घेतली होती. हं. वासंती तिचं नाव. त्याच्यानंतर 10वीत आम्ही गाव सोडून आपलं जोगेश्वरी सोडून अमरावतीला गेलो. पण मी 3 वर्ष त्या मुलीशी बोललीच नाही. त्याच्यानंतर अमरावतीहून इकडे परत आल्यानंतर ती मला भेटलीच नाही. आता जगाच्या पाठीवर कुठे आहे मला माहीत नाही. पण वयाच्या त्या 13व्या-14व्या वर्षी सुद्धा 13 नाही 12व्या वर्षी सुद्धा मी इतकी रिजिड होते. हं. माझ्या अंगात इगो आहे. मराठी मालिका विश्व की हिंदी मालिका विश्व? दोन्हीकडे तेच तेच आहे. आहे. बरं. दोन्हीकडे तेच आहे. अगदी शेवटचा प्रश्न. प्रेक्षकांकडनं मिळालेली अशी एक दाद, जी तुम्हाला आजतागायत लक्षात आहे आणि पुढे अनेक वर्ष ती लक्षात राहीलच? "ए आत्या" कसलं गोड. खरंय, खरंय.